पुणे महानगरपालिकेच्या डोळ्यात देखत वृक्षतोडीचा प्रकार घडलाय। पुण्यातील पु ल देशपांडे उद्यानात झाडांची कत्तल करण्यात आली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांनाच झाडांवरती कुऱ्हाड चालवली आहे। ट्रक भरून तोडलेल्या झाडांच्या लाकडांचा संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे। झाडं तोडून लाकडं वखारीत नेऊन ठेवत असतानाचा हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। पुण्यातील प्रसिद्ध उद्यानात घडलेल्या प्रकारामुळे सध्या तीव्र संताप व्यक्त होतोय। महापालिकेच्या कर्मचारी आणि इतर चौघांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय। या सगळ्या प्रकाराबाबत तन्मय बाबर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे आणि या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। हा सगळा प्रकार 28 जुलैला रात्री 9:30 वाजता सिंहगड रोड परिसरातील पु ल देशपांडे उद्यानात घडला। तुकाराम कुंडगीर, विकास आटोळे यांच्यासह इतर 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मिकी, हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला आणि महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर अशी वृक्षांची जर कत्तल होत असेल तर महानगरपालिकेचं यावर काहीच नियंत्रण नाही का, असा सवाल उपस्थित होतोय। अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर हा खूप धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेलं सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यान, या उद्यानातील झाडांची कत्तल त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एवढंच काय तर ते झाडांची कत्तल करून एका गाडीमध्ये रातोरात हे सगळे लाकडं भरली जातात आणि एका वखाराला जाऊन त्या ठिकाणी ते विकली जातात। असा देखील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि महानगरपालिकेला जेव्हा या संदर्भात विचारणा केली असता की कुठली परवानगी या झाडं तोडण्याला आपण दिलेली होती, महानगरपालिकेकडून वृक्ष विभागाकडून कुठलीही परवानगी या पु ल देशपांडे उद्यानातील झाडं तोडण्यासाठी दिली गेलेली नव्हती। अर्थातच यामध्ये काही महानगरपालिकेचीच अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं देखील या ठिकाणी आढळून आलेलं आहे, समोर आलेलं आहे। या संदर्भात रात्री 28 तारखेला उशिराने अशा पद्धतीने हे झाड तोडण्यासाठी काही लोक तिथं दाखल होतात, झाडाची कत्तल करतात, एका टेम्पोमध्ये लोड केलं जातं। आणि जेव्हा आपण आता महानगरपालिकेच्या गार्डन विभागाला आपण विचारणा केली असता तर ते म्हणतात 1 झाड तोडले, 2 झाड तोडले, मात्र जे ट्रक भरून लाकडं, मग एवढी लाकडं आली कुठून? बरेच झाडांची त्या ठिकाणी कत्तल करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत जगतापजी नमस्कार। अत्यंत संतापजनक प्रकार, वृक्षतोड झालेली आहे, महानगरपालिकेच्या डोळ्यात देखत हे सगळं होतंय आणि तरी सुद्धा काही कारवाई किंवा ते थांबवण्यासाठी प्रयत्न होत नाहीयेत। हा काय कारभार आहे? नाही, आपण जी बातमी दाखवतो ती त्या बातमीत सत्यता सुद्धा आहे आणि ती बातमी धक्कादायक सुद्धा आहे। पु ल देशपांडे उद्यानाची ओळख पुणे शहरासाठी खूप मोठी आहे, कारण की आलेला प्रत्येक पर्यटक त्या ठिकाणी येतो आणि किंबहुना मॅक्सिमम पुणेकर त्या ठिकाणी व्यायामाला आणि बाकीच्या गोष्टीसाठी तिथं जातात। पण हे होत असताना ही कत्तल झालेली ही खरी गोष्ट आहे। याच्यात महापालिकेच्या प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं निश्चित दुर्लक्ष आहे। या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे। तर त्याचबरोबर या एका निमित्ताने ज्या गार्डन्समध्ये अशा प्रकारचे प्रकार होतात त्यांची सुद्धा कारवाई व्हावी, कारण पुण्यामध्ये मॅक्सिमम कत्तल होती। याच्यातून या अशा प्रकारच्या बेकायदेशीर केलेल्या कत्तलीच्या माध्यमातून खूप सारा जे काही झाडांचा नका जी कत्तल आहे ती बाहेर पाठवली जाते। खूप सारा नका या ठिकाणी लाकडं ही बाहेर विकली जातात, ही वस्तुस्थिती आहे। प्रशांत जगतापजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। आणि मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देत होते। मिकी, तुझेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।